बघा मित्रांनो, आपल्याला फेसबुक अकाउंट आज डिलीट करायचं आहे. तर काय प्रोसेस आहे मी पूर्ण तुम्हाला दाखवतो. सर्वात प्रथम तुम्ही फेसबुक हे अपडेट करून घ्यावे. त्यानंतर प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावे. प्रोफाईल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे तुम्ही फेसबुक अकाउंट कायमस्वरूपी डिलीट करू शकता. त्यानंतर सेटिंग अँड प्रायव्हसीमध्ये जायचं आहे मित्रांनो. सेटिंग अँड प्रायव्हसी बघा मी इथे दाखवतो. सेटिंग प्रायव्हसीमध्ये गेल्यानंतर सेटिंगवर क्लिक करायचं आहे. सेटिंगवर क्लिक पहिला जे अपडेट होतं त्यावेळेस आपण डायरेक्ट स्क्रोल डाऊन करून खाली इथं डिलीटचं ऑप्शन यायचं. आता मित्रांनो ते ऑप्शन नाही आहे. तर आपण नवीन प्रकारे फेसबुक अकाउंट हे डिलीट करणार आहोत. मेटा अकाउंट सेंटर यावरती क्लिक करायचं आहे. मेटा अकाउंट सेंटर हे बघा तुमची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आले आहे. पर्सनल डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. अकाउंट ओनरशिप अँड कंट्रोल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. मेंबर डिॲक्टिव्ह डिलिशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आपल्या अकाउंटचं या ठिकाणी नाव आलं आहे. आपण त्याच्यावर नावावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातील. डिटेलिंग ऑन फेसबुक अकाउंट. आपण डिलीट मारल्यावर ते 2-3 दिवसांनी परत आपाप येईन. ते 2च दिवस हे राहील, बंद राहील. खालच्या सेकंड आहे ते डिलीट अकाउंट. हो, त्या डिलीट ते कायमस्वरूपी डिलीट होईल. हो, हे दोन ऑप्शन आता दादाने सांगितले. तसं डिॲक्टिव्हेट अकाउंट आपल्याला काही काळापुरते डिॲक्टिवेट करायचं आहे तर हे सुद्धा देखील तुम्ही करू शकता. आणि कायमस्वरूपी डिलीट करायचं असेल तर खालच्या ऑप्शनवर क्लिक करा. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि डिलीटिंग युअर फेसबुक अकाउंट या ठिकाणी आलेलं आहे. आणि जे आपल्याला सर्व या फेसबुक अकाउंटवरती सर्व जे जॉईंट आहे, यूट्यूब गुगल पेज काय असेल ते, फेसबुक पेज, इंस्टाग्राम सगळं या अकाउंटवरचं उडून जाईल. तर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. बिफोर युअर डिलीट वी अँड माय बी एबल टू हेल्प. आपल्याला कारण द्यायचं आहे कशाबद्दल तुम्ही फेसबुक अकाउंट डिलीट करताय. माय अकाउंट इज हॅकेड, माय अकाउंट इज प्रॉब्लेम, असे बरेचसे या ठिकाणी आपल्याला विचारता आहे. तर आय हॅव प्रायव्हसी करिअर क्रीम आपण कोणतं पण कारण या ठिकाणी देऊ शकता. कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रायव्हसी ऑन फेसबुक या ठिकाणी कंटिन्यू आणि या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, डिॲक्टिव्ह या ठिकाणी आणि या ठिकाणी खूप ऑप्शन विचारत आहे. तर वरती आपण खाली मागच्या बॅक साईडला गेलो. आपण काय केलं होतं डिलीट अकाउंटवरचं, तर परमनंटली डिलीट हे अकाउंट होणार आहे. तर खाली स्क्रोल डाऊन करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा लास्ट स्टेप आहे. या ठिकाणी आपल्याला फेसबुकचा पासवर्ड टाकायचा आहे. जो ओरिजिनल पासवर्ड आहे तो या ठिकाणी पासवर्ड टाकून दिला की पासवर्ड टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यावर आपलं अकाउंट हे डिलीट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, ही नवीन स्टेप आहे. फेसबुक अपडेट करून घ्यावे आधी, त्यानंतर ही प्रोसेस करावी, तरच हे ऑप्शन फेसबुकवरती दिले जाईल.